मला खूपच जास्त बरं नाही आहे आणि मी जाते दवाखान्यामध्ये. तर चला मी चालली दवाखान्यामध्ये. सर्व काही आवरून गेलेलं आहे बघा. आता तिकडनं येता येता ना भाजी घेऊन आली आणि वांगे मस्त गावरानी खानदेशी वांगे होते आपले काटेवाले, ते घेऊन आली. अद्रक घेऊन आली. बाय चाल इकडे इकडे. चल चला 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 चला. काय तुझ्याजवळ काय काय हे काय हे काय बेटू काय ते उचल उचल उचल. हा हा भाऊ तो आण त्याला आण इकडे आण आण आण. माझा भाऊ तुझ्या भाऊ आहे ना. हा धडाच्या भाऊ आहे तुझ्या भाऊ आहे ना. तुझ्या भाऊ आहे तो. बाबांकडे देऊ नये कुठे बी नको जाऊ. हा इकडे ये परत. आली रे राशा आली रे राशा आली रे. राजा कुठे राजा कुठे राशा राशा तू राशा आहे. अंगावर नको सांडू ना ग राशा. आ आ बापे काय पाणी त्याला कधी खावा कधी बेटी बॅग बघणी ते टमाटो पण थोड्यात ते 2-15 कुठे बाबा कुठे कुठे बाबा. ठीक आहे नंदी रांगा तिथे चल चला चला राशा 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 राशा. कशा लाडली जेवली ना ती का बरं जेवली ना. हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सोनाली किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात. बरेच असणार बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या द्यावा ईश्वरचरणी प्रार्थना. माझा अवतार बघून तर तुम्ही समजूनच गेले असणार. मला 2 दिवसापासून तर खूपच जास्त बरं नाही. तर दवाखान्यात पण जाऊन आले. तर शुगरच्या गोळ्या पण संपल्या होत्या, त्या पण घ्यायच्या होत्या. आणि नंतर सर्दी खोकल्याच्या एकदा जाऊन ओली होती दवाखान्यात, तरी पण फरक पडला नाही. तर आता परत गोळ्या आणल्या अंशूने आणि परत गेली होती मी दवाखान्यात. तर आता थोडं कुठं बरं वाटतंय म्हणून आज व्हिडिओ आलेला नाहीये. तर त्यासाठी सॉरी. खूप ताई माझी व्हिडिओची वाट पाहतात, पण बरंच नव्हतं मला. त्यासाठी मग व्हिडिओच मी म्हणजे शूट पण केलं नाही आणि काय नाही. अंथरुणावरच पडलेली होती. समजून गेलं असेल ना अवतार बघा कसा आहे. तर आज फक्त साधी खिचडी करून घेतली होती. दुसरं काहीच जेवण वगैरे बनवलं नाही म्हणून व्हिडिओ काय शूट केला नाही मी. मागेच तुम्हाला साधी खिचडीचा व्हिडिओ अपलोड केलेला होता, त्यासाठी आज काय व्हिडिओ शूट केला नाही. काय गा सुपडी बी झाडू बी सोबत. ऐ जाणणारी ना इकडे. ऐ राशू तुला एवढं आवडतं घर झाडायला. इकडे बघ. घर झाडायला आवडतं तुला. सुपडी का बर ही का बर ही का बर आणली सुपडी. दाखव. आला कंटाळा आला कामाचा. कंटाळा आला. कंटाळून गेली बहीण. कंटाळून गेली. काम करून करून कंटाळून गेली. पहाटे 4 वाजता उठते तेव्हाचे काम करते बहीण. घर झाडते, कचरा भरते सुपडीमध्ये. काय काय करते. चालली ती. काय काय काम केलं राशाने आज.
असं कर जाते असं. आता राशामुळे ना आमची खूपच करमणूक होऊन जाते. आणि कसं असताना घरात लहान बाळ राहिलं म्हणजे दिवस कुठे चालला जातो आमच्या राशामुळे काही सुद्धा कळत नाही. पूर्ण दिवस आमच्या आणि किती आजारी राहिला ना राशामुळे आम्हाला आहे ना खूप उभारी येते. तर आता बघा हे वांगे आणले होते ना मी, ते वांगे म्हटलं आता हा दुसरा दिवसाचा व्हिडिओ आहे. 2 दिवसाचा व्हिडिओ, 2 दिवस मिळून एक व्हिडिओ बनवलेला आहे मी. कारण की दुसऱ्या दिवशी मला थोडं थोडं बरं वाटायला लागलं. मग याच्याला म्हटलं आता हे वांगे बनवून घेऊया. मस्त शेंगदाण्याचे कूट लावून हे वांगे, भरले वांगे बनवायचे मला, थोडेसे रस्सावाले, मस्त अशी लटपटीत. तर बघा हे असे वांगे ना असे कापून घेतले मी, आधी काटे काढून घेतले. आणि हे आहे ना आपले गावरानी वांगे आहेत. आणि बघा पाण्यामध्ये मीठ टाकून दिलेलं आहे मी. मिठामध्ये वांगे टाकले की टवटवीत असतात आणि काळे पडत नाही. तर हे वांगे असे आहे ना काटे काढून घेतले, खानदेशी गावरानी वांगे काटे काढून घेतले. या वांग्यांना खूपच जास्तची चव असते. कसे बी बनवले ना तुम्ही, नुसते चटणी लसणामध्ये बी, लसणाची चटणीमध्ये जरी बनवले हे आडे उभे कापून तरी पण खूपच छान लागतात. तर कितीही केलं तर गावरानी तर गावरानीच असतं. काही 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 पण आणि कोणती पण वस्तू. तर थोडं बरं नाही तरी पण मला बोलायला होत नाही, तरी पण म्हटलं चला एक दिवस काय वाया जाऊ देऊ. त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवते, कारण खूप ताई वाट बघता माझ्या व्हिडिओची. तर असं म्हणताना थेंबे थेंबे तळे साचे, तसं झालं आहे माझं. कुठं बरं नसतं, कुठं गावाला, त्यामुळे मध्ये मध्ये व्हिडिओ येत नाही आहे. तरी पण मी खूप प्रयत्न करत असते की व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोचवायचा. तर चला आता हे असे वांगे कापून घेतलेले आहे मी. आणि मध्ये 2 बटाटे पण कापून घेतले. छोटे छोटे नाही आहेत ते, थोडे मोठे आहेत, म्हणून अर्धे अर्धे करून अख्खेच टाकलेले आहे ते पण. आता हे मिठाच्या पाण्यामध्ये ना छान मुरू द्यायचे याला. तर हे वांगे मुरतात ना, वांगे बटाटे पाण्यामध्ये, मिठाच्या पाण्यामध्ये मुरताना तोपर्यंत आपल्याला आहे ना शेंगदाणे भाजून घ्यायचे. हे बघा तुम्हाला जवळून दाखवते मी. खूप छान आणि ताजे वांगे होते. तर अंशूने इथं चपात्या बनवून घेतलेल्या आहे. तिने टाकल्या सर्व काही चपात्या, पीठ पण भिजवून घेतलं. तर चला आता तावा रिकामा झाला का मी या तव्यावर शेंगदाणे भाजून घेणार आहे. आणि माझं कसं असताना जास्तीची कूट करून ठेवते मी, पण आता संपली, केलेली होती, संपून गेली. तर त्यासाठी म्हटलं चला अजून करून घेऊया थोडी. नुसती 2 वेळा पुरेल एवढी तरी करून घेऊ म्हटलं. तर मग अशा प्रकारे आता ही चपाती पण काढून घेते. बघा छान मस्त शेकली गेली. हे बघा असं कट होऊन जाता माझं एखाद वेळेस. त्याचं न हात लावता असं का हा नाही होतं होतं माझं बी झालेलं आहे. म्हणजे वॉइस देता येताना एकदम कटून दुसरंच क्लिप येऊन जाते. हा ना. हे बा हे बी ढिलं होतंय पुरं. हा थोडस नको दाबू नको, मग अजून तुला कसं आहे ना तब्येत वाढेल. आता चपात्या पण आपल्या मस्तपैकी झालेल्या आहे. शेकला ही शेवटची चपाती होती. तर बघा असं उलट पलट करून मस्तपैकी शेकून घेतली. एका साईडला सुद्धा कच्ची नाही आहे. तर चला आता आहे ना शेंगदाणे भाजून घेते. आणि अशी क्लिप लावली का वस्तू आपली खराब होत नाही. पिशवीमधली डब्बा भरून ठेवलेला आहे, पण एवढे उरले होते ना, माझी क्लिप लावून घेतलेली होती, म्हणजे वस्तू आपली खराब होत नाही, हवा घुसत नाही. तर बघा आता शेंगदाणे टाकले मी इथं. आता मस्तपैकी यांना भाजून घ्यायचे आपल्याला. सगळेच टाकून दिले, कारण 2-3 वेळा पुरेल एवढी कूट करून घेणार आहे मी. परत परत आपल्याला ताण राहत नाही. मग काय पण जर बनवायचं राहिलं पटकन काढायचं आणि टाकायचं, असं असतं. तर तावा तापलेला आहे ना, मग शेंगदाणे पण छान भाजले गेले. गॅस कम करून दिलेला आहे मी. आता ना राशासाठी बघा हे रताळू मस्तपैकी वाफून घेतलेले अंशूने. तिला कधी कधी आहे ना शोपलचे ज्यूस करतो ना आम्ही, त्याच्यामध्ये थोडं टाकून देतो, म्हणजे मस्तपैकी खाऊन घेते ती. तिची एकदाची भूक होऊन जाते मग. आता शेंगदाणे आपले इथं छान मस्त भाजले गेले, तुम्ही जवळून बघू शकता. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता गार झाली की यांना आहे ना मस्तपैकी, आता गार झाले शेंगदाणे मस्तपैकी, यांची वरची साल पण काढून घेतली, मिक्सरमध्ये टाकून दिले. त्यानंतर आपल्याला थोडं जिरं टाकून घ्यायचे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या. चटणी हळद टाकलेली आहे मी इथं. आपल्याला आता याचं वाटण करून घ्यायचे.
चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचे. आपल्याला वांग्यांमध्ये पण टाकलेलं आहे मीठ, अंदाजाने टाकून घ्यायचं. आता याचं वाटण करून घेतलेलं आहे मी छान प्रकारे मस्त, जास्त बारीक नाही का जास्त जाड नाही असं. हे बघा. आता आपल्याला वांग्यांमध्ये जेवढं लागेल ना तेवढंच आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे, बाकीच्या डब्यामध्ये भरून ठेवून द्यायचं. आता इथं गॅस पेटवून मी कढई ठेवलेली आहे, तेल टाकून दिलेलं आहे, गॅस कमी करून दिलेला आहे. तोपर्यंत आपल्याला आहे ना इथं वांग्यांमध्ये कूट भरून घ्यायची. तर बघा जास्त नाही की कमी नाही, अशा प्रकारे या वांग्यांमध्ये आपल्याला आहे ना हे पाणी असं नितळून घ्यायचं आणि आपल्याला कूट भरून घ्यायची. आणि असे भरले वांगे आहे ना तुम्ही भातासोबत जरी खाल्ले तरी सुद्धा छान, आणि याच्यामध्ये बोंबील जर टाकले ना तर खूपच छान लागते, अजून चव वाढून जाते. भाकरींसोबत चपातींसोबत पण खूप छान लागते. तर असं बघा थोडंसं वांग असं हे करून घ्यायचे आणि असे कूट भरून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे आता सगळ्या वांग्यांमध्ये मी असे कूट भरून घेणार आहे. आणि आज बरं नाही त्याच्यामुळे थोडा येडा वाकडा व्हिडिओ असेल तरी पण तुम्ही पहा. आणि ज्या काही ताई पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी माझे मागचे व्हिडिओ पण पहा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणार ना ते घंटीचं बटन असतं ना त्यावर प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदाच बघायला भेटेल. आणि मी जो पण व्हिडिओ टाकेल ना तो तुमच्यापर्यंत नक्की येईल. तर बघा अशा प्रकारे सर्व काही वांग्यांना बटाट्यांना मी भरून घेतलेलं आहे कूट. हे बघा अशा प्रकारे. आता तेल पण आपलं छान तापलं गेलं, जिरं टाकून आपल्याला हे वांगे बटाटे इथं छान मस्त असं परतून घ्यायचे. आता सगळेच वांगे बटाटे मी इथं टाकून दिलेले. हे आता परतून घ्यायचं आपल्याला. एक टमाटा बारीक चिरून टाकून द्यायचा आहे. आता आपल्याला थोडं झाकण ठेवायचं याच्यावर. परत एकदा परतून घ्यायचंय आणि आपल्याला जे काही कूट उरलेलं आहे ना आपलं ते टाकून द्यायचंय. हे वांगे भरून जे उरलंय ना ते टाकायचं आहे आपल्याला. परत मस्त परतून घ्यायचंय आणि गरम पाणी करायला ठेवलेलं आहे मी साईडला. गरमच पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकायचे. आधी हे मिक्सरचं भांडं धुवून टाकून घ्यायचंय, म्हणजे मिक्सरला लटकलेलं राहतं ना आपलं अजिबात वाया जात नाही. आता गरम पाणी पण टाकून घ्यायचे आणि भाजी मस्त अशी सरशी वरशी करून आपल्याला ताट झाकून द्यायचं आहे याच्यावर. 5 मिनिटं झालेले बघू आपली भाजी. बघा अर्धी तर शिजण्यात आलेली आहे. अजून आपल्याला 2-5 मिनिटं ठेवावी लागेल, कारण कवडे वांगे होते ना म्हणून त्यांना वेळ लागत नाही शिजायला. भाजी आपली इथं आता एकच नंबर झालेली, खाण्यासाठी आपली भाजी इथं तयार झालेली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. परत मी झाकण ठेवते. चला आज पुरता एवढाच, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.